इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि विणकरांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, तसेच शहराची वस्त्रनगरी म्हणून असलेली ओळख अधिक भक्कम व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय विणकर सेवा संघटनेच्या वतीने मंगळवारी महापौर उदय धातुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। संघटनेने केंद्र सरकारने 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हँडलूम डे विणकर दिन म्हणून घोषित केल्याचा उल्लेख करत इचलकरंजी सारख्या वस्त्रनगरीत हा दिवस शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा अशी प्रमुख मागणी केली। याशिवाय सर्व्हे चौकात यंत्रमागाची प्रतिकृती उभारण्यात यावी, तसेच नव्या पिढीतील विणकरांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे अशाही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या। यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील विलास मेटे यांनी सांगितले की या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री तसेच वस्त्रोद्योग मंत्र्यांनाही देण्यात आले असून विणकरांच्या हितासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनाचे वाचन संघटनेचे सचिव चंद्रकांत अतिगिळद यांनी केले, तर समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे यांनीही विणकरांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली। महापौर उदय धातुंडे यांनी संघटनेच्या मागण्यांची दखल घेत त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। तसेच नगरसेवक विठ्ठल चोपडे, अविनाश कांबळे आणि रवी राजपुते यांनीही या मागण्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी राहुल लाटणे, श्रीनिवास फुलपाटी, सुनील बारवाडे, निलेश मुसळे, प्रमोद मुसळे, प्रशांत सपाटे, अरविंद चौगले, गीताताई कुरुंदवाडे, अश्विनी कुबडगे, सुप्रिया मजले, प्रियंका ढवळे, सुनीता पाटील, सुनीता चनविरे, योगेश कांबळे, श्रीमंत बागडे, उदय बुगड यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते।